ज्याच्या हातात तो बॉक्स राहील त्यांनी त्यातली चिठ्ठी काढायची आणि त्या चिठ्ठीमध्ये जे असेल ते काढून टाकायचं, ऍक्शन करायचं. ओके. पूर्ण व्हिडिओ सगळ्यांना माध्यमांचे ते पाकिस्तान चिट्ठी बजाती है, उन्होंने कभी तालियां बजाई नहीं है और आतंकवादियों को भाषण पूरा करती हूँ. जय हिंद, जय नाट्य वाचन करणार आहे. मीमांसा स्मार्ट म्हणजे परफेक्ट बिझनेस या नाटकातील एक उतारा वाचला. जयंत आमच्या कोल्हापुरात दुधाच्या कट्ट्यावर म्हशीचे ताजे दूध काढून मिळायचे. काढल्या प्यायचं. मग त्या आकडी घावटलं दुधाचे दूध पिळताना येणाऱ्या बेताची चव काही विलक्षणच असते. मला खायची असायची त्याची त्या कट्ट्यावर जाऊन. माझा बाप धाकट्या भावाला बऱ्याच वेळा घेऊन जायचा. मला मात्र कटाक्षाने टाळले आणि आईने विचारले, प्राचीला का नाही? नाही बरोबर नाही अशी त्याची उडवाउडीची उत्तर असेल. अगदी तोडल्यासारखं बोलून टाकायचं. उद्याला मी एकटीच गेले. रात्री दूध प्यायले. कोणालाच सांगितलं नाही. मग ग्लासात दूध पिळताना येणारा चुरचुर असा आवाज ऐकला. ग्लासात हळूहळू भरले जाणारे दूध बघितले. बेल बघितले. अत्यंत चवीने प्रत्येक थेंबाची मजा घेत सगळे दूध पिऊन टाकले. दूध पिऊन झाल्यावर गवळ्याकडे ग्लास परत देताना बघितलं तर माझा बाप आणि माझा भाऊ समोरच उभे होते. बाबाच्या चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार होता. मी शांतपणे ग्लास परत दिला. धाकट्या भावाकडे तो हलकसा हसले. शांतपणे म्हणाले, मस्त आहे, जबरदस्त. मी पुन्हा येऊन पिणार आहे. आणि निघून आले. ते दोघं आले. थोड्या वेळाने पोटभर दूध पिले. आल्या माझ्या बापाने माझ्या हाताला हिसकावून अशा 2 लगावल्या.
जयंत काय सांगू, 10-15 मिनटं तर मला काही सुधारलंच नाही. आणि मग आईच्या शिवणाच्या कात्रीने माझे केस त्यांनी कणाकरा कापून टाकले, उंदराने कुरतडल्या. जयंत माझ्या आईचं फार प्रेम होतं. माझ्या केसांवर काय काय करायची ती माझ्या केसांसाठी. कित्येकदा तर माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत बसायचे. त्या दिवशी सगळं जमलं. माझ्या पायाशी केसाचा ढीग पडला आणि माझा धाकटा भाऊ नुसता कदा कदा हसत. आईचा चेहरा तर एकदम काळा पडला. जयंत ते अख्खं वर्ष मी विधून केसांबरोबर काढलं. इतर बायका म्हणाल्या, पुरुषाला फार ठरवलं. पोरं म्हणायची भिकारडी दिसते, गुड्डी गुड्डी. पण जयंत माझ्या दुसऱ्या गालाबद्दल कोणीच विचारलं नाही. हां, काही बोलले नाही. माझा बाप सतत मला शिक्षा देण्याच्या दोन्हीतच असतो. माझा बाप ना मला कधी त्याची बाप असण्याची दूर उतरवून भेटलाच नाही. मी लपून बघायचे की माझ्या आईसाठी तरी तो त्याची दूर उतरवून कसा वागतो. तेही बोंब. जयंत आमच्या घरात 24 तास एक नुसता पुरुष वापरायचा. त्याला कळायला नको होते का की मी आता पुरुषांचा द्वेष करायला लागले होते. हे त्याचे पण नुकसान नव्हते का? सांग. आमच्या घरात सतत बघितले की तुमच्या आयुष्यात पुरुष आला की हे असंच होतं. घरात पुरुषाने जुली पांघरल्या की मग बायका पण शोधतात लगेच जुली पांघरतात. धन्यवाद. कार्यक्रम छान पार पडला. राधेचे नृत्य अप्रतिम झाले. अध्यक्षांचे भाषण, बक्षीस समारंभ झाला. राधेला नेहमीप्रमाणे बक्षीस मिळाले. यावेळी मॅडमच्या हातून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मी वाकून नमस्कार केला. त्यांनीही तिला प्रेमाने केले. आणि का कुणास मला असे वाटत होते की विभावरी ताई तिच्याकडे सतत निर्भूत एका वेगळ्या दृष्टीने पाहत होत्या. त्यांना काहीतरी सांगायचे का विचारायचे असावे ते तिला वाटते. आपणच बोलावे का मॅडमशी असेही वाटते. थोडा संकोच वाटतो की न बोलता स्टेजवरून खाली उतरते. आपल्या जागेवर जाऊन बसते. तरी सुद्धा मॅडमनी उद्बोधक भाषण केले. कॉलेज व्यवस्थापनांचे विजेत्यांचे कौतुक केले. भाषण संपल्यावर स्टेजवरून खाली उतरताना मॅडमनी चक्क तिला हात मारले. मिसराना रात्री 9 वाजता मला माझ्या रूमवर भेटा. आता मात्र राधेची खात्री पटली होती. तिची शंका खरी ठरली होती. चूक कुठेही वाढली होती. केव्हा एकदा भेटायला जाते असंही वाटत होतं. थोडी धावली. मिश्र कल्पना काही नवीन संधी असेल का माझ्यासाठी? एखादं अनपेक्षित बक्षीस असेल का? किंवा नृत्यासाठी ज्या काही उपयुक्त सूचना त्यांची मदतनीस म्हणून येणार असतील का? मला त्यांच्या संस्थेत एखाद्या सिनेमात भूमिका तिला अनेक प्रश्नांनी भंडार घड्याळ पाहिले. अधिक अर्धा तास तिला मॅडमचा खूप रागही येतो की मोठी माणसांना खूप भाव खातात. ते उत्सव मूर्ती त्यांचा वेळ कशाला महत्वाचा? त्यांचा वेळ महत्वाचा आणि आम्ही काय? आम्ही रिकाम टेकडे. इतकं उशीर कशाला करायचा बोलवायला? लगेच नसतं का बोलवता आलं? दुसरं पण तिलाच समजावं. त्यांना मुख्याध्यापकांनी बोलावलं. अन्य बांधण्याची बोलण्या औपचारिक गोष्टी लागतोच. एवढ्या गडबडी त्यांनी आपल्याला बोलावले हेच खरं भाग्य. ती गोष्ट 9 वाजता मॅडमच्या रूमवर गेली. तिला पाहताच त्या म्हणाल्या, ये ना, ये राधा बैस. का ग? तू मृदुला तशीची मुलगी आहेस का?
त्यांना मृदुलाचा पत्ता मिळाला. तिच्याजवळ राधासारखी गोड लागली मुलगी असल्याने त्या सुखावल्या होत्या. त्यांनी राधाला कडकडून मिठी घातली. ती मिठी बरंच काही देऊन गेली होती राधाला. एक पवित्र नातं तिच्या मनात, तिच्या नसात नसात समर्थ झाले. घरी गेल्या गेल्या चांदण्या रात्री ती आईला गच्चीवर घेऊन गेली. तिच्या गळ्यात हात टाकून गरगरे खेळ धरला. आईलाही गिरकी खायला लागली. अगं राधे, काय करतेस हे? मला नाही नाही तुझ्यासारखे नाचायला जमायचं. पडेल का मी चक्कर येऊन? तुला अशी कशी पडते? मी आहे ना तुझ्यासोबत मम्मा. आता रोज रात्री आपण गच्चीवर नृत्य करायचे. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी, कधी घरात तर कधी अंगणात, कधी फिल्मी तर कधी शास्त्रीय, कधी तू. आणि नेमका तेव्हाच्या तडाख्यात सापडतो. लाच खाणारा हा अधिकारी लाच मोठ्या काळजी कापल्यामुळे खाईल. जरा सुद्धा चूक न व्हावी अशी या अधिकाऱ्याने काळजी घेतली होती. पण अखेर व्हायचे तेच झाले. त्याचे पाप योग्य झाले. मिळालेली संपत्ती लपवायची त्याने पूर्वी काळजी घेतली नव्हती. त्याला तेवढी पुरुषबाई मिळाली नाही. एवढे पैसे आणले तुम्ही त्याचा दाब आता देणार कसा? त्याचा सगळा जरी त्याने त्याचा सगळा पगार बँकेत टाकला असता तरी आयुष्यात एवढी रक्कम जमा झालेली असते. मग हे पैसे कुठून आणले म्हणून दाखवणार. सत्य उजेडात आणण्याचं काम वकील मोठ्या कौशल्याने करतात. हऱ्याचे गोटे करण्याची फारशी पाळी येत नाही त्यांच्यावर. वकिलांचे काही आता इथे ह्या केसमध्ये डोके चालेल. अगत्याचे असते. त्यासाठी नियमित व्यायाम आणि वर म्हटल्याप्रमाणे छंद जोपासणे कामी येते. शरीर सलामत तो परमानंद 50 हे ओळखायला. त्याचबरोबर वयाला मान देऊन आपण अनेक गोष्टींचे नवे अर्थ, नवे आयाम ओळखायला हवे. उदाहरण घ्यायचे तर जोमदार आणि रांगड्या संभोगाच्या पलीकडे देखील शृंगार असतो. किंबहुना तो सर्जनशील शृंगार हेही आपण समजून घ्यायला हवे. शृंगारातले अनेक पैलू हळवे आणि हळूवार कोपरे शोधत शोधत जोडीदाराला खुलवत आपले रोमॅन्टिक आयुष्य सतत हिरवेगार ठेवण्याची कला साधता यायला हवी. किंबहुना काही सिद्ध करणे हा हेतू नसणारा, काही प्राप्ती करणे हा हेतू नसलेला निखळ आनंददायी शृंगार हे या वयातले एक सुरेल गाणे व्हायला हवे. घेण्यातला आणि मिळवण्यातला आनंद हा अचिव्हमेंटच्या अर्थाने सुखद आणि अभिमानास्पद असतो. पण देण्यातला आणि इतरांना वाटण्यातला आनंद अधिक दीर्घकाळ, गुणकारी आणि सुखद असतो. याचे भान यायला हवे. सफल होणे, यश प्राप्त करणे हे तर छानच असतेच. पण एखाद्याला यशस्वी होण्यासाठी हात देऊ करण्यात वेगळेच साफल्य असते. अशा संधी आपण आवर्जून शोधून त्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवे. थोडे सकारात्मक आणि सर्जनशील नजरेने अवतीभोवती पाहिले तर अनेक जण तुमच्या मदतीसाठी उत्सुकच नव्हे तर आतुर झालेले तुम्हाला आढळतील. त्यासाठी आपली नजर जरा स्वतःकडून इतरांकडे वळवता यायला हवी. आणि शेवटचे म्हणजे वरचे म्हटले नजर स्वतःकडून इतरांकडे वळवणे त्याच्या अगदी उलट एका बाबतीत करता यायला हवे. जगण्याच्या यशापयशाची कारणे शोधताना आपण अधिकाधिक स्वतःच्या जवळ यायला हवे. असे आढळेल की आपल्या दुःखाची आणि अपयशाची जी कारणे स्वतःपाशी येऊन ठेवतात त्यांचाच विचार आपल्याला यशाकडे नेणारा असतो. हे समजून घेणे जरासे अवघड पण फार मोलाचे आहे. आपल्या दुःखाची कारणे आपण जितकी स्वतःपासून दूर नेऊ तितकी ती अनियंत्रित होत जातात. कारण त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते, कंट्रोल नसतो. तेव्हा सातत्याने आत्मावलोकन करत स्वतःला रोजच कालच्यापेक्षा अधिक चांगला माणूस करत राहण्याची ओढ
आपण लावून घ्यायला हवी. मित्र हो, ज्येष्ठ होऊनही म्हातारा न होता आणि वृद्धत्वाचे तथाकथित आणि कथाकथित रडगाणे न गाता मस्त मजेत जगत राहून काळजात झगमगते झुंबर पेटवून आयुष्याचा बारमाही श्रावण करण्यासाठी ही आहे माझी आनंदी सप्तपदी. तिची खूपच धावपळ होते, पण कशी बशी ती पार पडते. आता तो सावध होतो, लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो, वारसाची पुन्हा खात्री करतो, वृत्तपत्राची तयारी करतो, दुसऱ्या दिवशी बँकेत जातो, पासबुक तिच्या हातात ठेवतो, डेबिट कार्ड मशीनमध्ये घालतो, तिलाच पैसे काढायला लावतो, पुन्हा तिला सोबत घेतो, वीज पाण्याच्या ऑफिसात जातो, तिलाच रांगेत उभे करतो, बिल भरायचं समजावून सांगतो. अचानक तिला सरप्राईज देतो, टच स्क्रीन मोबाईल हाती ठेवतो, वायफाय नेटची गंमत सांगतो, नव्या सोबती जोडून देतो, बाहेरच्या जगात ती वावरू लागते, प्रत्येक व्यवहार पाहू लागते, कॉन्फिडन्स तिचा वाढू लागतो, निश्चित होत तो हळू दक्षिण कॅनडामधल्या एका खेड्यात गेलो. फार पावसामुळे की पावसाचे दिवस गेल्यावर त्यांच्या पत्नीने हसत मुखाने माझे स्वागत केले आणि त्यांची आई पण प्रेमळ होती. त्यांना पाहिल्यावर माझ्या आजीची आठवण माझी होती. त्या आजींना रात्री मी विचारलं, कुठं म्हणा की तुम्ही शाळा शिकलात का? तेव्हा ती दुःखाने म्हणाली, दुर्दैवाने नाही, शाळेत मी गेले नाही. मी एका शिक्षिकेच्या घरात त्यांच्या बागेत मुलाचे काम करायचे. शिक्षण माझ्या बाबतीत शक्यच नव्हतं. त्यामुळे मी निश्चय केला की आपला एकुलता एक मुलगा अय्यप्पा ह्याला आपण खूप शिकवायचे. त्यासाठी लागेल तेवढे परिश्रम करायचे असे माझ्या यजमानांना पण वाटायचे. पण अय्यप्पा 5 वर्षाचा असतानाच माझ्या यजमानांना सर्पदंशाने मृत्यू झाला. मी तर आपल्या मुलाला शिकवायचे अशी शपथ घेतली होती. पटाची 5 नावं सांगितली. तेव्हा वेगळ्या मॅडम काही आहे तुम्हाला येतात? त्यांना येऊ दे ना, बाकी नाही बाबा. अंजोली, हां बरोबर, अंजोली बरोबर आहे. एकच येत आहे. त्याचा परिचय. हां करेक्ट. एकदम तुला काय आठवण? जिथूचे पिक्चर ते बघितलेलं असतं. गाजलेलं गाणं आहे. ते अंजली मधलंच आहे. माझ्या कवितेचं नाव आहे
जेव्हा निसर्ग बोलतो, जेव्हा निसर्ग बोलतो आकाशी रंगाची उधळण, जेव्हा निसर्ग बोलतो आकाशी रंगाची उधळण, अस्तासी जाता भानुराज ताऱ्याने लखलखे नभांग, अस्तासी जाता भानुराज ताऱ्याने लखलखे नभांग. तरुवेळी डोलती तालात, तरुवेळी डोलती तालात वाऱ्या संगे पानांची सळसळ, तरुवेळी डोलती तालात वाऱ्या संगे पानांची सळसळ, राणी विहंगांचा गुंजारव झऱ्यांची मस्तीत खळखळ, राणी विहंगांचा गुंजारव झऱ्यांची मस्तीत खळखळ. दाटता आभाळी कृष्णमेघ, दाटता आभाळी कृष्णमेघ दामिनीची लकेर ढोल ताशाने, दाटता आभाळी कृष्णमेघ दामिनीची लकेर ढोल ताशांनी, कोसळू लागता अमृतधारा आसमंत भरे नृत्यंगाने, कोसळू लागता अमृतधारा आसमंत भरे नृत्यंगाने. औचित आकाशी तोरण, औचित आकाशी तोरण बांधी इंद्रधनुची कमान, औचित आकाशी तोरण बांधी इंद्रधनुची कमान, धरित्रीच्या कुशीतून उमले तृणांचा हरित गालीचा छान, धरित्रीच्या कुशीतून उमले तृणांचा हरित गालीचा छान. शिरशिरी आणती गार वारे, शिरशिरी आणती गार वारे धुक्यांची झालर चराचरावर, शिरशिरी आणती गार वारे धुक्यांची झालर चराचरावरी. सोनेरी सूर्यकिरणात दवबिंदूंचे नर्तन पर्णांवर, सोनेरी सूर्यकिरणात दवबिंदूंचे नर्तन पर्णांवर. मधुर हास्याने निसर्गाच्या, मधुर हास्याने निसर्गाच्या रुईसम गुळगुळी हिमवृष्टी, मधुर हास्याने निसर्गाच्या रुईसम गुळगुळू हिमवृष्टी. श्वेतवर्णी दुलई पांघरून सुस्त निद्राधीन होई सृष्टी, श्वेतवर्णी दुलई पांघरून सुस्त निद्राधीन होई सृष्टी, सुस्त निद्राधीन होई सृष्टी. मस्त. तू पण ये ना. कोण आहे? भारती ताई बघते. यांचं नाही म्हणजे होय असतो. जोरात नको, प्लास्टिक आहे ना ते होतं. वरती उंच मारा. अशाच एका शाळेच्या समारंभासाठी दक्षिण कॅनडामधल्या एका खेड्यात गेले होते. फार पावसामुळे की पावसाचे दिवस होते त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळत होता. गावात उतरायला हॉटेल आणि पुलाचा रस्ता पावसाच्या पाण्याने बुडालेला होता. त्यामुळे त्या शाळेचे चेअरमन अय्यप्पा यांच्याकडे माझी उतरण्याची व्यवस्था केली. मला दुसरा पर्याय पण नव्हता. मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या पत्नीने हसतमुखाने माझे स्वागत केले आणि त्यांची आई पण प्रेमळ होती. त्यांना पाहिल्यावर माझ्या आजीची आठवण मला झाली. त्या आजींना रात्री मी विचारलं कुटुंबांना की तुम्ही शाळा शिकलात का? तेव्हा ती दुःखाने म्हणाली दुर्दैवाने नाही, शाळेत मी गेले नाही. मी एका शिक्षिकेच्या घरात त्यांच्या बागेत मोलाचे काम करायचे. शिक्षण माझ्या बाबतीत शक्यच नव्हतं. त्यामुळे मी निश्चय केला की आपला एकुलता एक मुलगा अय्यप्पा ह्याला आपण खूप शिकवायचे. त्यासाठी लागेल तेवढे परिश्रम करायचे असे माझ्या यजमानांना पण वाटायचे. पण
अय्यप्पा 5 वर्षाचा असतानाच माझ्या यजमानांना सर्पदंशाने मृत्यू झाला. मी तर आपल्या मुलाला शिकवायचे अशी शपथ घेतली होती, पण माझ्या मुलाने माझी निराशा केली नाही. तो मुंबईत आला, हॉटेलात पोऱ्या म्हणून कामाला लागला. तो सकाळी वसा विसाळायचा आणि रात्री नाईट स्कूलला जायचा. त्याने शाळेत जाऊन तो शिकू लागला आणि त्यांनी वरळी येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर त्याला एका हॉटेलच्या काउंटरवर कारकुनाची नोकरी लागली. नंतर त्याने ते नाईट कॉलेज सुरू केले आणि त्याने आता पदवी पण प्राप्त केली. नंतर त्याने मुंबईला एक स्वतःचं स्वतंत्र हॉटेल काढले. त्याची आता फारच चांगली भरभराट झाली होती. पण मी इकडेच राहिले. मुंबईला माझं कधीच मन रमले नाही. तेव्हा मी कुटुंबाला म्हटलं की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे आपली मातृभूमीच आपल्याला स्वर्गासमान असते. तेव्हा ती म्हणाली, हो, माझ्या पण अंतर्मनाने असा बोल दिला की इथेच राहायचे आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं. माझ्या मुलाने त्याचा व्यवसाय त्याच्या मुलाच्या हाती सोपवला आणि आज तो 65 वर्षाचा आहे. तो 10 वर्षापासून येथे आला आहे. माझ्या मुलाने मला विचारलं, अम्मा, मी एवढी धनदौलत मिळवली, तुझी इच्छा काय आहे सांग. माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी तू तुझे दागिने विकलेस, मला 2 वेळा जेवण मिळावं म्हणून तू अर्धपणे राहत होतीस आणि याची आठवण मला आहे. आता तुला मी खूप दागिने करणार आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे दागिने, माणसाचा खरा दागिना हे शिक्षण आहे. शिक्षणामुळे आपले चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकू लागतो आणि तेच खरे सौंदर्य आहे. आणि आता माझे दागिने घालण्याचे वय पण झालेले नाही. तुला माझी इच्छा जर पूर्ण करायची असेल तर दक्षिण केदारातील खेड्यात जमेल तेवढ्या तू शाळा काढ आणि मोफत शिक्षणाची सोय कर. त्याला माझ्या भावना समजल्या आणि त्याने आत्तापर्यंत 10 शाळा काढल्या. ह्या भागात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे ते मला आत्ता समजले. विक्रमसारख्या स्त्रिया स्वतः शिकू शकल्या नाहीत, पण तिने आपल्या मुलाला शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा आग्रह धरला. उत्तम शिक्षणाचे महत्त्व त्यांना जाणले होते. चला स्टार्ट करा. हां, डोकी आपटणार नाही, वागताना लक्ष ठेवा. श्रेया, श्री गणेश, आणि किती सांगायचं? 10. श्रेयस, श्रीकर, श्रीपाद, श्रीमती, श्रीमान. एक मिनिट थांबा 1 मिनिट थांबा जरा. तुमचं काय व्हिडिओ शूटिंग झालंच नाही. आता तुम्हाला नावं माहिती आहेत ना? जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. राघवा तुझ्या कुळीत जन्म लागू दे, जन्माचे मरणाचे चक्र चालू दे. राघवा तुझ्या कुळीत जन्म लागू दे, जवळ तुझ्या बसण्याची नाही योग्यता. दास तुझा म्हणविलनी नाही पात्रता, नाम तुझे घेण्याची
रसोईला पण दिसलं पाहिजे. चष्मा करणं व्यायाम आहे. चष्मा व्यायाम तुम्ही करता. प्लॅस्टिकचा आहे ना, प्लॅस्टिकचा. उद्या मागे. आयफेल टॉवर पॅरिसमधला आणि चीनची भिंत याला पाठीच्या नाटक जरी सांगा ना. नाही, आपण टाइम देणार आहोत आता. नाही झालं माझं. झालं. दोघांची निवृत्ती झाली होती. साठी कधीच ओलांडली होती. अजूनही परिस्थिती ठीक होती. हातात हात घालून ती चालत होती. तो राजा, ती राणी होती. जीवन गाणे गात होती. झुल्यावरती झुलत होती. कृतार्थ आयुष्य जगत होती. अचानक त्याची तब्येत बिघडते. मग मात्र पंचायत होते. तिची खूपच धावपळ होती. पण कशी कशी ती पार पडते. आता तो सावध होतो. लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो. वारसाची पुन्हा खात्री करतो. मृत्यूपत्राची तयारी करतो. दुसऱ्या दिवशी बँकेत जातो. पासबुक तिच्या हातात ठेवतो. डेबिट कार्ड मशीनमध्ये घालतो. तिलाच पैसे काढायला लावतो. पुन्हा तिला सोबत घेतो. वीज पाण्याच्या ऑफिसात जातो. तिलाच नागेट उघडे करतो. बिल भरायचं समजावून सांगतो. अचानक तिला सरप्राईज देतो. टच स्क्रीन मोबाईल हाती ठेवतो. वायफाय नेटची गंमत सांगतो. नव्या सोबती जोडून देतो. बाहेरच्या जगात ती वावरू लागते. प्रत्येक व्यवहार पाहू लागते. कॉन्फिडन्स तिचा वाढू लागतो. निश्चित होत तो हळूच असतो. बदल त्याच्यातला ती पाहत असते. मनातले त्याच्या ओळखत असते. थोडं थोडं समजत असतं. काळजी त्याची करत राहते. एक दिवस वेगळंच घडतं. ती थोडी गंमत करते. आजारपणाचा बहाणा करते. अंथरुणावर खिळून राहते. भल्या पहाटे ती चहा मागते. अन किचनमध्ये धांदल उडते. चहात साखर कमी पडते. तरीही त्याचे ती कौतुक करते. नाश्त्यासाठी उपमा होतो. पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो. दिवसामागून दिवस जातो. आणि किचनमधला तो मास्तर होतो. कोणीतरी आधी जाणार असतं. कोणीतरी मागे राहणार असतं. पण मागच्याचं आता अडणार नसतं. आणि काळजीच करणारं उरणार नसतं. सहजीवनाचं नाणं उडत असतं. जमिनीवर ते पडणार असतं. आधी काटा बसतो की छापा दिसतो. प्रश्न एकच शब्द दिसतो. इमाऊचे स्मार्ट सिटी परफेक्ट मिसमॅच या नाटकातील एक उतारा वाचला. जयंत आमच्या कोल्हापुरात दुधाच्या कट्ट्यावर म्हशीचे ताजे दूध काढून घ्यायचे. काढल्या प्यायचं हं. त्या आकडी धारोष्ट दुधाची दूध पिळताना येणाऱ्या केसाची चव काही विलक्षणच असते. मला घ्यायची असायची त्या दुधाची चव. त्या कट्ट्यावर जाऊन माझा बाप धाकट्या भावाला बऱ्याच वेळा घेऊन जायचा. मला मात्र कटाक्षाने टाळले. आणि आईने विचारले, प्राचीला का नाही नेत? नाही नेणार अशी त्याची उडवाउडीची उत्तर असायची. अगदी तोडल्यासारखं बोलून टाकायचं. एकदा ना मी एकटीच गेले. रात्री दूध प्यायचं. कोणालाच सांगितलं नाही. मग ग्लासात दूध पिळताना येणारा चूर असा आवाज ऐकला. ग्लासात हळूहळू भरले काढले दूध बघितलं. बेल बघितलं. अत्यंत चवीने प्रत्येक थेंबाची मजा घेत सगळे दूध पिऊन टाकले. दूध पिऊन झाल्यावर कवळ्याकडे ग्लास परत येताना बघितलं तर माझा बाप आणि माझा भाऊ समोरच उभे होते. बापाच्या चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार होता. मी शांतपणे ग्लास परत दिली. धाकट्या भावाकडे बघून हलकंसा हसले. शांतपणे म्हणाले, मस्त आहे, जबरदस्त. मी पुन्हा येऊन पिणार आहे. आणि निघून आले. ते दोघं आले. थोड्या वेळाने पोटभर दूध घेऊन आल्या माझ्या बापाने माझ्या हाताला हिसकावून
अशा 2 लगावल्या. जयंत काय सांगू, 10-15 मिनिटं तर मला काही सुधारलंच नाही. आणि मग आईच्या शिवणाच्या कात्रीने माझे केस त्यांनी करा कापून टाकले, उंदराने कुरतडण्यासाठी. जयंत, माझ्या आईचं फार प्रेम होतं माझ्या केसांवर. काय काय करायची ती माझ्या केसांसाठी. कित्येकदा तर माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत बसायचे. त्या दिवशी सगळं संपलं. माझ्या पायाशी केसांचा ढीग पडला आणि माझा धाकटा भाऊ नुसता कदा हसत होता. आईचा चेहरा तर एकदम काळा पडला. जयंत, ते अख्खं वर्ष मी विद्युत केसांबरोबर काढलं. इतर बायका म्हणाल्या, गुरुकडं फार ठरवलं बाबा पोरं म्हणायची भिकारडी दिसते, गुंतली. पण जयंत, माझ्या दुसऱ्या गालाबद्दल कोणीच विचारलं नाही रे. हां, काही बोललेही नाही. माझा बाप सतत मला शिक्षा देण्याच्या धुंदीतच असतो. माझा बाप ना मला कधी त्याची बाप असण्याची भूल उतरवून भेटलाच नाही. मी लपून बघायचे की माझ्या आईसाठी तरी तो त्याची धूल उतरवून कसा वागतो. कुठेही बोंबत. जयंत, आमच्या घरात 24 तास एक नुसता पुरुष वावरतो. त्याला कळायला नको होते का की मी आता पुरुषांचा द्वेष करायला लागले होते. हे त्याचे पण नुकसान नव्हते का? सांग की. आमच्या घरात सतत बघितले की तुमच्या आयुष्यात पुरुष आला की असंच होतं. पुरुषांनी जुनी पांघरल्या की मग बायका पण शोधतात लगेच जुनी पांघरायला. धन्यवाद. सुरू. माझ्या हातामध्ये ग्लास आणि प्लॅस्टिकचा चेंडू आहे. प्रत्येकीला 3 चान्स दिले जाणार आहेत. त्या 3 चान्समध्ये हा जो बॉल आहे हा ग्लासमध्ये पडला पाहिजे, परंतु डायरेक्ट नाही. ह्या टेबलावर बॉलचा एक टप्पा पडला की तो ग्लासात आला पाहिजे आणि तो जिंकेल. असे 3 चान्स आपण देतोय. एकेकीने यापुढे आपण सुरुवात करूया. जय श्री गणपती. हा प्रयोग दाखव. गिरजाकीर कथा स्पर्धा होती गंधालीच्या अंकात. मी मेधा जोशी, सौ सुषमाराम बडाळकर यांची कथा मृदंग अभिवाचन. राधेच्या कॉलेजमध्ये आज वार्षिक समारंभ होता. तशी ती प्रत्येक वर्षी नृत्य स्पर्धेत भाग घेत व बक्षीसही मिळवत. तिला त्यात नाविन्य काहीच नव्हते. तरी देखील आज तिच्या मनात विशेष उत्सुकता होती. कारण आजच्या प्रमुख पाहुण्या होत्या श्रीमती विभावरी मूर्ती मॅडम. खूपच बडप्रस्त त्या नृत्य विशारद होत्याच. शिवाय कर्नाटकी संगीतात त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रम सादर केले होते. कितीतरी पुरस्कारांच्या त्या धनी होत्या. खूप मोठा अनुभव होता त्यांचा. बरेच हिंदी, मराठी तसेच कन्नड सिनेमातील संगीत तसेच नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले. गेल्या वर्षी त्यांचा भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानही झाला होता. राधा त्यांच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित. आजचे सादरीकरण तिच्यासाठी खूप महत्त्वाचं. ती मनातल्या मनात विभावरी ताईंना प्रत्यक्ष पाहण्याची, जवळून पाहण्याची, कदाचित बोलण्याची संधीही तिला मिळणार होती. ती मनाशीच विचार करत आहे. त्यांना जर माझं नृत्य आवडतं तर एखाद्या सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळेल. कोणाच ठाऊक नशिबात काय लिहून ठेवलं ते. तिची उत्सुकता आता शिगेला पोचली. सगळी तयारी तिने आधीपासून करून ठेवली. तिचा भरतनाट्यमचा पोशाख तयार. रंगमंचावर नृत्याची रंगीत तालीमही झालेली होती. आत्मविश्वासही दांडगा होता. तरी देखील मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असणारी एक अज्ञात भीती तिला सतावली. नेमकं आजच माझं नृत्य चांगले झाले नाही तर, विभावरी ताई प्रभावित झाल्या नाही तर, तिने
मन शांत ठेवण्याचा प्रयत्न. निघताना आई म्हणाली, राधे बाळा, अगं खूप उशीर होईल का ग तुला घरी परत यायला? काळजी घे, बरोबर डबा देते, तो खाऊन घे. बाबांच्या कानावर घातलंय ना. आईचे रटाळ प्रश्न ऐकून राधा वैताग. मम्मा प्लीज, शांत. किती बेजार करतेस ग तू. मी काय आता लहान आहे का ग? आणि डॅडची परवानगी मी आधीच घेतली. ते मला कधीच नामावरण करत नाही. तुला कळायचं नाही का मोत्याचं? आणि त्यातूनही आजच्या सादरीकरणाचं महत्त्व. मला उशीर होतोय. ते एकटे होऊन निघाली सुद्धा. कॉलेजचे सभागृह प्रेक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी गच्च भरले होते. राधाचे बाबा त्याच्या कंपनीत आलेल्या परदेशी प्रतिनिधीशी मीटिंग असल्याने तिथे गेले होते. आजी आजोबा वयोमान परतले घराबाहेर क्वचितच पडत होते व आई त्यांच्या सेवेत घरीच राहत. त्यामुळे तिच्याकडून कोणीच उपस्थित नव्हते. 2 मिनिटं ती अस्वस्थ झाली, पण पुन्हा स्वतःला सावरून तिने नृत्य सादरीकरणावर ध्यान केले. ती तयार झाली. मुळात दिसायला सुंदर असणाऱ्या राधेचे सौंदर्य आज पूर्ण पौर्णिमेच्या चांदण्यासारखे बदलले. कोणाचीही दृष्ट लागावी असेल. तिने नटखटीच्या मुलीची. सगळे काही ठरल्याप्रमाणे झाले. कार्यक्रम छान पार पडला. राधेचे नृत्य अप्रतिम झाले. अध्यक्षांचे भाषण, बक्षीस समारंभ झाला. राधेला नेहमीप्रमाणे बक्षीस मिळाले. यावेळी विभावरी मॅडमच्या हातून. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मी वाकून नमस्कार केला. त्यांनीही तिला प्रेम केले. आणि का कुणास असे वाटत होते की विभावरी ताई तिच्याकडे सतत निरखून एका वेगळ्या दृष्टीने पाहत होत्या. त्यांना काहीतरी सांगायचंय का व विचारायचे असावे म्हणून ते तिला वाटले. आपण बोलावे का मॅडमशी असेही वाटले. थोडा संकोच वाटला. ती न बोलता स्टेजवरून खाली उतरली. आपल्या जागेवर जाऊन बसली. तरी सुद्धा मॅडमनी उद्बोधक भाषण केले. कॉलेज व्यवस्थापनांचे विजेत्यांचे कौतुक केले. भाषण संपल्यावर स्टेजवरून खाली उतरताना मॅडमनी चक्क तिला हात मारले. तिसराला रात्री 9 वाजता मला माझ्या रूमवर भेटा. आता मात्र राधेची खात्री पटली. तिची शंका खरी ठरली होती. चूक कुठे वाढली. केव्हा एकदा भेटायला जाते असंही वाटत होतं. थोडी मिश्र करून काही नवीन संधी असेल का माझ्यासाठी? एखादं अनपेक्षित बक्षीस असेल का? किंवा नृत्यासाठी ज्या काही उपयुक्त सूचना त्यांची मदतनीस म्हणून घेणार असतील का? मला त्यांच्या संस्थेत एखाद्या सिनेमात भूमिका. तिला अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले. घुराळ वाहिले. अजून अर्धा तास वाटला. तिला मॅडमचा खूप रागही येतो. ती मोठी माणसं ना खूप भाव खातात. ते उत्सव मूर्ती त्यांचा वेळ कशाला महत्वाचा? त्यांचा वेळ महत्वाचा. आणि आम्ही काय? आम्ही रिकाम टेकडे. इतकं उशीर कशाला करायचा बोलवायला? लगेच नसतं का बोलवता आलं? दुसरं पण तिलाच समजावं. त्यांना मुख्याध्यापकांनी बोलावले. अन्य पाहुण्यांशी बोलण्या, औपचारिक गोष्टीत वेळ लागतो. एवढ्या गडबडी त्यांनी आपल्याला बोलावले हेच खरं भाग्य. ती खुश होती. 9 वाजता मॅडमच्या रूमवर गेली. तिला पाहताच त्या म्हणाल्या, ये ना, ये राधा बैस. का ग? तू मृदुला जोशीची मुलगी आहेस का? मला आलं नाही आणि भारतीताईंना आलं. मग
ती सांगते बघा तुम्हाला. अरुण दातेचं हो बोला ना. ते आठवतं मला. शुक्रतारा असं ते अरुण दाते. ते तिचं हे कडवं घेतलं ना. तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. पुढचं आलं पाहिजे. हा दुसरं येतं मला. दुसरा म्हणा शुक्रतारा मंद. ते एकदम छान मला आहे. लिरिक्स काढून देऊ का? शुक्रतारा मंद. हो ताई लिरिक्स काढून देऊ. भातुकलीच्या हा भातुकलीच्या खेळामध्ये म्हणा. नाही आलं तर मी सांगते. म्हणते सगळ्या. तुम्ही सगळ्यांनी खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. विचारी राजा मला समजली शब्दा वाचून भाषा. राजा बदला मला तुझ्या रेषा. पण राणीला डोळा तेव्हा दाटून आले पाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राणी बदली बघत एक दूर दूरचा तारा. उद्या पहाटे दुसऱ्या वाटा तुझ्या गावचा वारा. पण राजाला उशिरा कळली गूढ अटळी वाणी. अर्ध्यावर डाव मोडला अधुरी एक कहाणी. पुऱ्या उंचीचे विरंगुळा निराशा संस्थेचे ज्यांनी रोपीचे सन्मानाने ज्यांना रोपीने सन्मानाने भूषविले. कानोलकर सर आमच्या आवडीचे. कानोलकर सर आमच्या आवडीचे. हे पूर्ण व्हिडिओ करणं कानोलकर सरांना जाऊ दे. डिजिटल माध्यमांचे ते सर्वज्ञ हो सर्वज्ञ करावते म्हणून करती बेधुंद बेधुंद हो बेधुंद. धडे ते शिस्तीचे वेळेवर येण्याचे. कानोलकर सर आमच्या आवडीचे. कानोलकर सर आमच्या आवडीचे. भेट भेट घेऊन मना देखी आनंद. कर्मणुकीने होती सारे बेधुंद बेधुंद हो बेधुंद. पेरून सारी आव्हाने एक संकट होती सगळ्यांना. कानोलकर सर आवडती सगळ्यांना. कानोलकर सर आवडती सगळ्यांना. नृत्य कला आविष्काराचे ते भोवते. नृत्य कला आविष्काराचे ते भोवते. रोटरी क्लबचे प्रसिद्ध ते वक्ते हो ते वक्ते हो ते वक्ते. कल्याणकारी माध्यमांचे अनाथ आणि तुकड्यांचे दीन आणि दैतांचे. कानोलकर सर सगळ्यांच्या आवडीचे. कानोलकर सर सगळ्यांच्या आवडीचे. यांचं नाही म्हणजे होय असतो. जोरात नको थोडा प्लास्टिक आहे ना ते होतं. चला स्टार्ट करा. हां
रोटी आपटणार नाही, वागताना लक्ष ठेवा. हे सगळ्या कुठेतरी मदत करा बॉल द्यायला. जरा वरून टाका. आंबा, पणस, आंबाराम पुढे मग सांगते राम का आंबटायचं. ओके. पणस, पणस, चिकू, नंतर काजू. काजू काजू बोलू नये. अच्छा काजू. ओके ओके ओके. ऑरेंज पण नाही. गोड फळांची नावं. सफरचंद. गोड कुठे असू शकतो. बरं बरं केळं 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 येस. गावस्कर, कपिल देव, येस. नंतर विराट कोहली, भज्जीला पण म्हणतात हरभजन सिंग आणि नावं आहेत पण तोंडात जुने रिटायर झाले पण चालतील. कोणी हो, हो. आता गावस्कर वगैरे कुठे आहेत? वाडेकर गेलं. नावं सांगते. हां. श्रीकांत, श्रेया, श्री गणेशा, श्रीपाद, श्रीनिकेतन, श्रीकला, श्रीमान, श्रीमती, श्रेयस, श्रेया. ओके. अनामवीरा ही सातवीच्या पाठीत ही लता मंगेशकरांचे गाणे तर चालीवर म्हणणार. अनामवीरा जिथे जाणला तुझ्या जीवनात स्तंभ तिथे कुणी बांधला पेटवीन पात अनामवीरा डग डग त्या डग डग त्या समुद्राच्या ज्वाला या देशाशी जळावयास्तव संसारातून उडून या जाशी अनामवीरा मूकपणाने तमिलोपती सन्नेच्या रेषा मरणामध्ये विलीन होशी नाभयना आशा अनामवीरा जलभक्तीचे तुझ्यावरीनच उधळले भाव रियासतीवर तसे नोंदले कुणी तुझे नाव अनामवीरा जरी गातील भाटडा खावर तुझे यशोगान सफल झाले तुझेच हेरे तुझेच बलिदान अनामवीरा. अरे मुख उत्कर्ष, तू दिवाळीचे फटाके वाजवणार आहेस ना? पहाट झाली रे. मी नानांना तेलू मालू केलंय. हा काय म्हणता हो? त्या देह लुटू सावली नानांकडे धावल्या. अगं त्याला जेट टॅग असेल, तू पण कमाल करतेस. उत्कर्ष 25 तासाचा प्रवास करून लॉस एंजेलिसहून आला आहे. कमाल आहे नानी तुझी. कळतो मला, पण तुमच्याच नानाच्या वेळेला मी फटाके वाजवू की तुम्हाला ऊन पाण्याने आंघोळ घालू?
अहो नानी मॅडम, आता कोर्टाने फटाके वाजवायला बंदी केली बरं. तुमच्या लक्षात कसं राहत नाही हो? आता फटाके फक्त रात्री 8 PM to 10 PM, कळलं का? न कळायला काय मी अडाणी आहे का हो? महानगरपालिकेच्या शाळेत 31 वर्ष गणित विषय शिकवला मी. आणि तुम्ही काय शिकवलं? चित्रकला. त्या ठसक्यात फोडणी म्हणाल्या, चित्रकला हा उपहासाचा आणि गणित हा प्रतिष्ठेचा विषय आहे. हे तुझं आवडतं विधान मला कायम अमान्य आहे. गणित आयुष्याचा जमा खर्च मांडतो, पण सुंदरता आयुष्याच्या ताळेबंदापेक्षाही पुढचा टप्पा गाठते. जी सुंदरतेचा ध्यास घेत असे ऐशी चित्रकला, जी सुंदरतेचा ध्यास घेत असे ऐशी चित्रकला, तरी गणितागत या वृक्ष बाईशी संसार मांडलेला, तरी गणितागत या वृक्ष बाईशी संसार मांडलेला. पुरे पुरे. अहो शाळेत केव्हा भाव होता मला. भूतकाळ झाला तो नानी. आता लोक मला बोलवतात घरोघरी रांगोळ्या काढायला. तुम्हाला नुसतं हाय बाय. कळला शहाणपणा, आलेच मोठे. मी एक फुलबाजी तरी लावते हो शकुनाची. इतक्या उघड्या दारातून तो आला. अरे उत्कर्ष, तू उठलास कधी? बाहेरून आरती येतोय. काय करत होतास बाहेर? मी रांगोळी बघत होतो. नानाजी काय सुंदर रेखले रांगोळी. पुरे त्यांचं कौतुक. मला सांग, तुझा जेटलाच गेला का? अगं आला कधी होता? मला नको शिकलीस. मी आले तिथे 3 वेळा एलेला. इतक्या झेंगा पेंगा येत होत्या भारतात आल्यावर, पण खूप बरोबर वाटलं म्हणजे. नानी तू असं म्हणतेस ना, पण माझी बायको आणि मुलं तिकडे US बरोबर वाटतं म्हणतात. बरं ते जाऊ दे. आता तू लवकर ती फुलभाजी लाव बरं. त्या तुडू तुडू नानांना आंघोळ घालायला लागली. इतक्यात फोन वाजला. उत्कर्ष बघ रे, कोणाचा फोन आहे? हॅलो, मी विष्णू कानडे. तो म्हणाला. हॅलो, कोण? विष्णू? अरे तू कसा आमच्या घरात? फोनवर उत्कर्ष होता. तू येत नाहीस, मग मला उत्कर्ष उत्कर्ष नाटक खेळवला. म्हणजे मी नाही समजतो. अरे गेली 3 वर्ष मी उत्कर्ष उत्कर्षच खेळतोय रे. अरे विष्ण्या, जमतच नाही यार. त्यात आता दिवाळीची भारतात यायचं तिकीट भयंकर महाग आहे रे. जस्ट इम्पॉसिबल. गरज होती तेव्हा बाळणपणासाठी नानीला बोलवून घेतली 2 वेळा. फुकटची मेड आवडती ना. काय बोलतोस विष्णू? अरे मायेचे आजीचे हात पाळायला नाऊ मागू घालू दे म्हणून बोलावले. बस नाटकं करू नकोस उत्कर्ष. ठीक आहे, गप्प बसतो. नानांना विश करू का मी विष्णू? नको मित्रा, त्यांच्या लेखी मीच उत्कर्ष आहे. मी 25 तास प्रवास करून आलोय. मला जेटलॅग आहे. शेजारच्या ब्लॉक मधल्या विष्णूला